नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी आलो डोंबिवली ईस्टमध्ये मोरया कला निकेतनमध्ये. तर मित्रांनो, इथे आज खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यांची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि इथे यायचं कसं ना, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि तर पाहूया आज आपल्याला कोणकोणत्या गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्या बघायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, मोरया कला निकेतन आहे. ॲड्रेस वगैरे बॅनरवरती सर्व काही मेन्शन केलं, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही आहे. आणि ही उपकार सोसायटी आहे आणि हा रामनगर रोड आहे. समोर आहे ना कल्याण ज्वेलर्सचा शोरूम पण आहे. तर आतमध्ये जाऊन बेसमेंटमध्ये पूर्ण यांचं कला केंद्र आहे. तर ते आपण बघूया कोणकोणत्या मूर्त्या आज आपल्याला बघायला मिळणार. तर चला मग आतमध्ये जाऊया. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहे ना, एंट्रीलाच ठेवलेल्या आहे. डायमंड वर्क बघा किती सुंदर केलेलं आहे. ती विठ्ठलाच्या रूपामध्ये बघा गणपती बाप्पाची मूर्ती, ही पण बघा. डायमंड वर्क बघू शकता किती सुंदर केलेलं आहे. असं वाटतं ओरिजिनल ज्वेलरी गणपती बाप्पाला लावलेले आहे. तर मित्रांनो बघा, डायमंड वर्क बघा किती सुंदर केलं आहे. आणि धोतर वगैरे पण बघा किती सुंदर आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. बघा इथे पण आहे ना 1.5 फुटाच्या मूर्त्या पण आहे गणपती बाप्पाच्या. हे बघा लालबाग राजाची मूर्ती पण बघा. आणि ही पण बघा, ही पण दाखवतो तुम्हाला. हे बघा बॅक साईड लोड गणपती पण आहे. पेटा बघा किती सुंदर बनवलेला आहे. चला आतमध्ये पण बघा, आतमध्ये ना डायमंड वर्क वगैरे करणं चालू आहे. हे बघा या सगळ्या मूर्त्या आहे ना बुक झालेल्या आहे. बघा किती सुंदर आहे. तर बघा मित्रांनो, सुंदर सुंदर मूर्त्या पूर्ण त्यांच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहे. तर बघा हा अद्वित आहे, आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे. नमस्कार अद्वित. तर अद्वित, आपल्या कला केंद्राचं नाव वगैरे सांग ना, आणि कुठे आपला कला केंद्र? आमच्या कला केंद्राचं नाव मोरया कला निकेतन आहे. हे रामनगर शिवमंदिर रोडला आणि बेसमेंटला आहे. ओके. तर आपल्याकडे कोणकोणत्या साईजच्या मूर्त्या मिळतात? 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत. ओके. तर दाखव ना कोणकोणत्या मूर्त्या आपल्याकडे. या आता या बनवतात त्या 5 फुटाच्या मूर्त्या. अच्छा, या 5 फुटाच्या आहे ना. तर बघा मित्रांनो, जे वर्क चालू आहे ना त्या सगळ्या 5-5 फुटाच्या मूर्त्या आहे. बघा डायमंड वर्क बघा ते सुंदर केलं जातं आहे त्याच्यावरती. आणि ती पाठची मूर्ती तिची साईज काय? ती 2.5. 2.5. ओके. आणि तिची प्राईस काय असणार? 11,000. ओके. तर मित्रांवरती 11,000 रुपयाला आहे. आणखी पण आहे, तुम्हाला आणखी जवळून दाखवतो बघा. आणखी पण छोट्या छोट्या साईजमध्ये पण आहे. अच्छा, त्या समोरच्या 3 फुटाच्या. तर मित्र बघा सगळ्यांना 3 फुटाच्या मूर्त्या. हिची काय प्राईस असणार? ती तुम्हाला 13पर्यंत जाईल. 13,000. ज्वेलरी आणि धोतर वगैरे सगळं मारेल. ओके. तर मित्र बघा, ज्वेलरी वगैरे किंवा धोतर वगैरे सर्व लावून तुम्हाला ही 13,000 रुपयाला पडणार आहे मूर्ती. बघा डायमंड वर्क बघा सुंदर केलं आहे. थोड्या फिनिशिंगमध्ये आहे बघा वर्क. हे बघा दगडूशेठ हलवाई गणपती पण आहे. आणखी पण आहे बघा, ते सुंदर सुंदर काम केलं आहे ना मूर्त्यांवरती. बघताच क्षणी तुम्हाला आवडेल अशा मूर्त्या येतात. धोतर वगैरेची क्वालिटी बघू शकता. बघा जवळून दाखवतो तुम्हाला. डायमंड वर्क मुगडावून बघा किती सुंदर बनवलेलं आहे. तर बाबा या मूर्त्या कोणत्या साईजच्या आहे? 2 फुटाच्या ना. ओके. यांची काय प्राईस असणार? 6,500पर्यंत. ओके. तर मित्र बघा या सगळ्यांना 2 फुटाच्या मूर्त्या आहेत आणि 6,500 रुपयाला येणाऱ्या मूर्त्या आहे. तुम्हाला जवळून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. त्याच्यामध्ये पण धोतर वगैरे लावून मिळणार आपल्याला? लावून मिळणार. ओके. तर मित्र बघा याच्यामध्ये तुम्हाला धोतर वगैरे सगळं लावून मिळणार आहे. काही डायमंड वर्क जसं आहे ना ॲज इट इज तसंच मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, या मूर्त्या आहे ना डायमंड वर्क करून पूर्ण झालेल्या आहे. फक्त धोतर वगैरे बाकी आहे. जेव्हा तुम्ही मूर्त्या बुकिंग करायला येणार ना तेव्हा तुम्हाला या मूर्त्या पूर्ण रेडी करून मिळतील. सुंदर सुंदर मूर्त्या. आणि बाबा हिची साईज काय असणार? 3.5 फूट. तर मित्र बघा 3.5 फुटाची. तर वगैरे सगळे 3.5 फुटाचे. आणि ही 3 फूट. ओके. मित्र बघा आपण 3 फुटाचे आहे.
फिनिशिंग बघू शकता आणि यांचा वर्क बघू शकता, सुंदर आहे. त्याला आणखी पण आहे बघा इथे खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. आणि यांची साईज काय? 2 फूट, 2 सव्वा 2 फूट. तुम्ही तर बघा हे पण आहे ना 2 सव्वा 2 फुटाचे आहे. हे बघा हे 12 रुपयामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती पण बघा. ही लालबाग राजाची मूर्ती किती मोठी आहे? 2 फूट, 2.5 फूट. ओके तर मित्र बघा 2.5 फुटाची जाऊन दाखव तुम्हाला. धोतर बघायची क्वालिटी बघा आणि डायमंडची पण. आणि बघा ही 12 रुपयामध्ये आणखी पण बघा आणखी पण तुम्हाला दाखवतो इकडं. काय नाही सगळ्या मूर्त्या दाखवणं शक्य होणार कारण खूप साऱ्या इथं मूर्त्या आहेत वेगवेगळ्या पोझिशनमध्ये. ह्या किती मोठ्या आहे सगळ्या? 2.5 फूट. ओके तर मित्र बघा सगळ्या 2.5 फुटाचे. आणि वरती पण बघा बघा ही पण बघा माझ्या बॅक साईडला पण आहे. ही किती मोठी आहे? ही किती मोठी आहे? 2.5 फूट. ओके अच्छा हे सगळे 2.5 फुटाचे. तर मित्र बघा हे सगळे ना तुम्हाला दाखवतो ना हे सगळे 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. तुम्ही इथे व्हिजिट केल्या ना तुम्हाला बघता क्षणी मूर्त्या सगळ्या आवडतील अशा मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार आहे. ही पण आहे लालबाग राजाची मूर्ती. विठ्ठलाच्या रूपामध्ये खाली पण बघा. तर मित्रांनो तुम्हाला इथे 5 फुटाच्या 2 फुटाच्या 1.5 फुटाच्या मूर्त्या दाखवल्या. पुढे आणखी पण मूर्त्या आहे 1 फूट 1.5 फूट आणि 2 फुटाच्या आणि शाडू मातीच्या ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि बघा इथे ना डायमंड वर्क वगैरे करणं चालू आहे, धोतर वगैरे लावणं चालू आहे, फेटा वगैरे बनवणं चालू आहे. चला मग आता आणखी पण मूर्त्या आहेत ते पण पाहूया. बघा इथे पण काही सुंदर सुंदर मूर्त्या आहे सगळ्या. आणि बघा ही पण तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये आहे, अगदी भारी दिसते. तर आणखी पण दाखवतो तुम्हाला. आणि बघा इथे आहे ना हिरवी धोतर घातलेली मूर्ती बघा किती सुंदर आहे. आणि बघा त्यांच्या मोरया कला निकेतनचं नाव पण लिहिलेलं आहे का. ओके तर मित्र बघा सगळ्या 2 फुटाच्या बालमूर्ती आहे सगळ्या गणपती बाप्पाच्या. बघा कृष्णाच्या रूपामध्ये आहे, पोळीच्या रूपामध्ये आहे आणि उंदरावरती बसावं किती सुंदर दिसतं. आणि ह्या मोरावरती बसलेला गणपती. आणि बघा खाली पण आणखी हे बघा ही फक्त भावा ही किती मोठी आहे? 1 फूट ना मित्र बघा 1 फुटाची पण किती सुंदर. आणि केस आहे ना ओरिजिनल लावलेले. डोळ्याची फिनिशिंग बघा. श्रीकृष्णाच्या रूपामध्ये पाठी झाड वगैरे बनवलं वगैरे सुंदर आहे. आणि खाली बघा इथे गाय पण आहे. आणि या किती मोठ्या भाऊ? 1.5 फुटाच्या ना. तर मित्रांनो बघा सगळ्या ना 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. बघा विठ्ठलाच्या रूपामध्ये हे साईड लोड गणपती बघा. इथे बघा कमळावरती बसलेला गणपती पण साईड लोड. तर मित्र बघा पेशवाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा किती सुंदर जेव्हा साईड लोड झालं. किती भारी दिसतं. मित्र बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये पण आहे. जवळून दाखवतो बघा किती फिनिशिंग आहे. वासुदेवाच्या रूपामध्ये पण येते. पण बघा हे सगळे 1.5 फुटाचे आहे. हे बघा सगळे 1.5 फुटाचे आहे.
बघा साईबाबाच्या रूपामध्ये पण आहे. बघा सगळ्या बाळ रूपामध्ये 1 फुटाचे मित्रांनो. बघा सगळ्यांना 1-1 फुटाच्या मूर्त्या. बघा पाठ वरतून बघा केस किती सुंदर दिसतात आहे. या सगळ्या 1 फुटाचे. हे बघा स्वामी समर्थांच्या रूपामध्ये पण आहे. हे बघा टेकड्यावर बसलेला गणपती. या बाजूला पण आहे अच्छा शाडू मातीचं. तर मित्रांनो बघा इथे लिहिलं पण आहे शाडू मातीच्या मूर्ती. इथे मित्र बघा सगळे 1.5 फुटाचे. बघा बाजूला पण शाडूच्या मातीच्या. तर मित्र शाडू मातीच्या मूर्त्या बघा तिथे पण लिहिल्या बघ शाडू मातीच्या मूर्ती 2 फुटाच्या या. याच्यावरती पण डायमंड वर्क केलेलं आहे. बघा या बाजूला पण या पण शाडू मातीच्या. तर मित्रांनो बघा हा पण आहे ना शाडू मातीच्या मूर्त्या आहे. याच्यावरती पण डायमंड वर्क कुठले सर्व काही केलेलं आहे. उशिरा वगैरे वरती पण पेटा वगैरे धोतर वगैरे सर्व काही लावून मिळणार. तुमच्या अनुसार तुमची रिक्वायरमेंट असेल तशी पण तुम्हाला इथे बघून मिळेल. दगडावर बसलेला गणपती आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये महादेवाच्या रूपामध्ये मी पण बघा सुंदर दिसतो. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.